नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन 2026 शुभमुहूर्त आणि काही विशेष उपाय. अगोदर आपण विशेष उपाय पाहूया आणि शेवटी शुभमुहूर्त पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या रक्षणाचे वचन देणे आणि बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. या दिवशी काही उपाय केल्यास नात्यामध्ये गोडवा, सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ देखील होतात. तर बघा, रक्षाबंधनासाठी कोणते उपाय करायला हवेत. आर्थिक समृद्धीसाठी कोणता उपाय करायचा? तर रक्षाबंधनाच्या दिवशी काय करायचं? रेग्युलर तुमचं पूजन करू शकता. पूजेच्या ताटात 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, म्हणजे जे नवीन असेल, आणि हळदीने रंगवलेली अक्षता ठेवायची, म्हणजे पिवळ्या कलरची अक्षता ठेवायची. राखी बांधल्यानंतर हे नाणे एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा किंवा धन ठेवण्यासाठी जी जागा असेल तुमचे तिथं ठेवा. यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. आता भावाच्या प्रगतीसाठी आपण एक उपाय पाहणार आहोत. तर बघा, जी तुम्ही बहीण भावाला राखी बांधते तेव्हा बहिणीचं आणि भावाचं जे तोंड आहे ते बघा कसं पाहिजे. भावाचे तोंड हे ईशान्य म्हणजेच उत्तर आणि पूर्व या दिशेच्या मध्ये पाहिजे आणि औक्षण करताना ताटात अक्षदा, कुंकू, दीप आणि दूध, मिठाई अशा प्रकारे असावी. औक्षण पूर्ण झाल्यावर भावाने बहिणीला सात्विक ओवाळणी द्यावी. असे केल्याने भावाच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक एनर्जी निघून जाते. पण आता काही माझ्या बहिणी आहेत ज्यांना भाऊच नाही आहे किंवा जे बंधू आहेत त्यांना बहीणच नाही आहे, तर त्यांनी काय करायचं? जर सख्खा भाऊ किंवा बहीण नसेल तर कुलदेवतेला किंवा भगवान श्रीकृष्णाला पहिली राखी अर्पण करावी. याशिवाय देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी पाठवणे किंवा पिंपळ, वडाच्या झाडाला राखी बांधून निसर्गाकडे रक्षणाची व समृद्धीची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता जर बहीण भावाच्या नात्यात दुरावा आला असेल तर काय करावं? या दिवशी दोघांनी मिळून भगवान शंकरांचा अभिषेक करावा. यामुळे कौटुंबिक कलह मिटून नात्यात गोडवा निर्माण करावा. आता आपण पाहणार आहोत शुभमुहूर्त. तर यंदा 2026 मध्ये 28 ऑगस्ट 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाईल. तर मुहूर्त आहे सकाळी 5:57 ते 10 वाजेपर्यंत, म्हणजे 9:48 राहील. आता पौर्णिमा प्रारंभ आहे तो 27 ऑगस्ट 2026 पासून 9:26 मध्ये 9:08 पौर्णिमा सुरू होते. तर 28ला सकाळी 9:45 संपत आहे. तर भद्रा जो आहे त्यामध्ये तुम्ही राखी बांधायची नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.